ॲग्रीस्टॅकचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई केवायसी करत नाहीये. अन्यथा ई केवायसीलाच 1 महिना लागला असता. फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रीस्टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतोय. त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई केवायसी करू. राज्य सरकारच्या वतीनं पॅकेज घोषित करण्यात आलं होतं. त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत. जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली. कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे. काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे. याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही. त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर असं आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील. 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू. 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे. तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही. फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्ये 2 वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात. कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं.